नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी YouTube चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये आपण जो आपला 15 तारखेला पेपर असणार आहे पदार्थ पेपर 1 यासाठी 1 डेचा प्लॅन बघणार आहे। त्यासोबत आजचा जो झालाय संस्कृत पेपर 2 झालाय त्याबद्दल थोडं काही जाणून घेणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्कृत पेपर 2 खूप अवघड गेलाय, खूप विद्यार्थ्यांना मीडियम स्वरूपात गेलाय आणि काही विद्यार्थ्यांना सोपा स्वरूपात सुद्धा गेलाय। पेपरची टफनेस पाहता पेपर हा मध्यम स्वरूपात आला होता, मीडियम स्वरूपात आला, एवढा काही विशेष नव्हता, तशा प्रकारे सिंपल पेपर होता। पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त घोळ कशामध्ये झालाय, एमसीक्यू मध्ये विद्यार्थ्यांचे खूप मेसेज झाले सर एमसीक्यू थोडे टफ वगैरे स्वरूपाचे विचारले गेले होते। त्यामुळे एमसीक्यूचा पेपर तर काही पाहण्यात मिळाला नाही आज, त्यामुळे आन्सर पण कोणाला भेटणार नाही, कारण की एमसीक्यूचा पेपर जर पाहण्यात मिळाला असता तर ते आन्सर तुम्हाला काढण्यात आले असते। पण आता बघूया काय म्हटलंय की जे हे आपण म्हणतोय की काय की आपला काय पेपर मध्ये काय कशा प्रकारे होतं। आता संस्कृतचा पेपर 2 मध्ये काय म्हणता येईल आपल्याला की संस्कृतचा पेपर 2 होता, त्यामध्ये आता तर त्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं सारांश येऊ शकतो। लगबाच्या तुमचं नशीब खरंच छान आहे। पेपर 1 जरी अवघड गेला असेल, पेपर 2 खरंच सोपा होता। फक्त एमसीक्यू वगैरे आता मी पण पाहिले नाही कशा प्रकारे, त्यामुळे नाव सांगू शकत नाही कसे होते, पण पेपर 2 खरंच सोपा होता। थेरी बी सेक्शन आणि सी सेक्शन खरंच सोपा प्रकारे विचारले होते, एकदम सोप्या प्रकारचे अन्वय सुद्धा विचारले होते आणि त्यासोबत तुम्हाला एलक्यूला पहिलाच तो पॅसेज म्हणून आला होता। खरंच नशीब आहे तुमचं, पॅसेज मध्ये 6 ते 8 मार्क इझिली गेन करू शकता। 8 मार्क तर कुठे जात नाही तुमचे, काही जरी बरोबर लिहून आले तर तुम्ही मस्तपैकी 8 मार्क कुठे जात नाही। अशा प्रकारे सोपा पेपर होता, यामध्ये काही नव्हतं। पेपर 2 ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 हार्ड गेला होता, पेपर 2 मध्ये त्यांनी चांगले मार्क कव्हर केले असेल त्यांचा हा सब्जेक्ट क्लिअर होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर हार्ड जरी गेला पेपर 1 आणि पेपर 2 जरी हार्ड गेला असेल, त्यामुळे टेन्शन घ्यायची नाही, काळजी करायची नाही, पेपर झालेला आहे, संपलेला आहे। आता इथून पुढे तुमचे पेपर जे रिमेनिंग राहिले असेल त्यांचा अभ्यास करा, जे झाले ते आज इथं सोडून द्या। आजची रात्र आहे त्यामुळे डोक्यात सोडून द्या, दुपारी 1 वाजता आपला पेपर संपलाय, आपलं ते दुःख तिथंच मांडा, तिथं सोडून द्या। कारण की आता काय करणार आपण, आता पुढचा आपल्याकडे तयारीला लागायचा, पुढचा जो विषय राहिला असेल त्याचा अभ्यासाला लागायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचा उद्या म्हणजे 15 तारखेला पदार्थ पेपर 1 असणार आहे, म्हणजे पदार्थ पेपर असणार आहे त्यांच्याकरिता आता काय करू शकता तुम्ही, रात्रीचा हा वेळ आज जरी तुम्हाला पेपर हार्ड गेला असेल आजचे दिवस आराम वगैरे करू शकता, किंवा ज्यांना अभ्यासाला सुरुवात करायची त्यांनी काय करा, द्रव्य गुणकर्मापासून सुरुवात करा, कारण की रिव्हिजन करायला चांगला मोस्ट ऑफ दी कसं की द्रव्य गुणकर्म 48 मार्काचं वेटेज हे काय करतो, हा टॉपिक सेक्शन धरून चालतो। यामध्ये आपले लेक्चर्स अवेलेबल आहे, जाऊन बघा। पंचमहाभूतासन, कर्मासन, आत्मासन, काळासन, दिशासन युट्यूब चॅनलवरती फ्रीवरती लेक्चर अवेलेबल आहे, रिव्हिजन लेक्चर म्हणून करा, त्याची तुम्ही काय पाहू शकता। त्यासोबत आणखी जर झालं सामान्य विषय समवाय अभाव वगैरे जे आहे त्यावरती एक एलक्यू, त्यासोबत एसीक्यू वगैरे पेपरमध्ये विचारले जातात। मोस्ट ऑफ दी काय की सगळ्यांचे आयुर्वेदीय महत्व करून जा, कारण पेपरमध्ये फिक्स आयुर्वेदीय महत्वावरती 2 ते 3 क्वेश्चन असतात आणि एलक्यू मध्ये हमखास फिक्स असतं की फिक्स असतं आयुर्वेदीय महत्व तुम्हाला लिहायचं म्हणजे असतं। तर अशा प्रकारे होतं पूर्ण। नंतर जर पाहायला गेलं तर तुम्हाला पेपर 1 मध्ये काय विचारलं शकतात, दर्शनिक मत सुद्धा येऊ शकतात, म्हणजे पेपरला आपल्या आस्तिक नास्तिक दर्शन यांचा भेद वगैरे सांगून त्यासोबत एखादं सांख्य दर्शन वगैरे झालं, त्यासोबत जर झालं सत्कार्य वाद सुद्धा पेपरला विचारले जाऊ शकतात, सत्कार्य असत्कार्य वाद, त्यासोबत त्यांचा भेद वगैरे पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यामुळे चांगल्या प्रकारे जे वाद वगैरे करून जा, त्यासोबत सुरुवातीचा आयुर्वेदिक निरूपण वगैरे पदार्थ निरूपण हे चॅप्टर सुद्धा चांगल्या प्रकारे करून जा। सुरुवातीला द्रव्य गुणकर्मापासून रिव्हिजन सुरू करा आणि त्यासोबत मग इकडे जर गेले तर रिमेनिंग जो फर्स्ट पार्ट आहे तो सर्वांना पहिला चॅप्टर तर आयुर्वेदिक निरूपण पाठच असतो जवळपास, तर ते छान प्रकारे एकदा रिवाइज करा, पदार्थ निरूपण करा, मग दर्शनकडे जा। दर्शनकडे का पेपरमध्ये दर्शनमध्ये एक एलक्यू असणार आहे तुम्हाला, त्यामुळे दर्शन पण छान प्रकारे करून घ्या। त्यासोबत दर्शनवरती जर यावर्षी नाही पडला तर आयुर्वेदिक निरूपणवरती मौलिक सिद्धांत हा टॉपिक आहे, त्यावर तुम्हाला एलक्यू पाहायला मिळू शकतो। अशा प्रकारे इन डिटेल आहे छान प्रकारे। आता जरी अभ्यासाला बसले, रात्रीचा वेळ आहे, जास्त वेळ जागरण करू नका, जेवण वगैरे व्यवस्थित करा, झोप वगैरे व्यवस्थित घ्या आणि उद्याचा दिवस मध्ये 3 पार्ट मध्ये ब्रेकडाऊन करून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग 3 पार्ट मध्ये सिलेबस कव्हर करा। सोपा आहे, एवढं काही नाही, लेक्चर्स अवेलेबल आहे, रिव्हिजन वगैरे करा छान प्रकारे। पेपर प्रेझेंटेशन मॅटर करतं पासिंगसाठी, पेपर प्रेझेंटेशनवर भर द्या, चांगल्या प्रकारे पेपरला क्वेश्चन नंबर लिहायचा प्रयत्न करा। खूप विद्यार्थी पेपरमध्ये क्वेश्चन नंबर फक्त एका नंबरला देतात, सुरुवातीला देतात, नंतर कुठेही क्वेश्चन नंबर टाकत नाही। प्रत्येक पेजेसवरती क्वेश्चन नंबर मेन्शन करा, हा रूलच आहे। प्रत्येक क्वेश्चनचा प्रत्येक पेजवरती तुम्हाला क्वेश्चन नंबर मेन्शन करायचा असतो। जर तुम्ही क्वेश्चन नंबर मेन्शन नाही केला तर पेपर चेकर तुम्हाला काही वेळ 0 सुद्धा मार्क देऊ शकतो। त्यामुळे ओन युअर रिस्क, तुमच्या स्वतःच्या रिस्कवर आहे। बघा पेपरमध्ये क्वेश्चन नंबर ध्यान करून लिहा, पेपरची शेवटची 10 मिनिटं असेल त्यामध्ये स्वतःचा पेपर पुन्हा चेक करून बघा काय राहिलंय का काय नाही, कोणता क्वेश्चन नंबर चुकीचा लिहिलाय का। खूप वेळेस गोंधळून जातो की ए ला बी लिहून टाकतो, बी ला सी लिहून टाकतो असं, त्यामुळे आणि बी सेक्शनला सी सेक्शन करून येतो। त्यामुळे छानपैकी एकदा 10 मिनिटं अगोदर पेपरचा एखादा एमसीक्यू राहिला तरी चालेल, पण क्वेश्चन पेपर पुन्हा पाहायचा आहे, कारण की पूर्ण पेपरवर तुम्ही ते एक क्वेश्चन पेक्षा पेपर जर इकडे एखाद दुसरा जर क्वेश्चन माग पुढे झाला तर पूर्ण पेपर तुमचा
जाऊ शकतो। त्यामुळे तुमच्या हातात आहे, चांगल्या प्रकारे पेपर प्रेझेंटेशन मॅटर करा, चांगला अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, जे होईल ते नंतर बघू, पेपर नंतर, एवढं काही काळजी घ्यायची नाहीये। सर सलामत पगडे हजार, आणि ज्याचे कर्म चांगले असतात त्याला फळ सुद्धा चांगलं भेटतं। त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, चांगला पेपरचा अभ्यास करा, पेपर तुम्हाला छान जाणार, सोपे जाणार, एवढं काही नाही। पुढच्या पेपरचा अभ्यास करा, जे झाले ते सोडून द्या, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। काही अडचण असेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यासोबत टेलिग्रामचं चॅनल आपलं आहे, BMS मराठी ऍप आहे, BMS मराठी, तिथं तुम्हाला तिथं नोट्स वगैरे भेटून जाते, फ्री मध्ये बरेचसे कंटेंट अवेलेबल आहे, सगळ्या विषयाचे MCQ सुद्धा फ्री कंटेंट बॅच 1 रुपयाची, तिथं जाऊन तुम्ही ती बाय बॅच मध्ये जा, तिथं भेटतं तुम्हाला 1 रुपयाची बॅच आहे। बाय करायचे असेल तर करा, नाही तर करू पण नका, फ्री खूप सारा कंटेंट ऍप वरती अवेलेबल आहे। BMS फर्स्ट इयरचे, BMS सेकंड इयरचे बुक्स सुद्धा अवेलेबल ऍप वरती, जाऊन फक्त ओपन करा, तिथं बुक्स सुद्धा भेटून जातील तुम्हाला, सगळं काही अवेलेबल आहे। फक्त एकदा मेसेज वगैरे करा, काही अडचण असेल काही नाही तर इन डिटेल तुमच्या सगळ्या समस्येवर आपण काही तोड आणूया। त्यामुळे काळजी करत नाही, BMS मराठी जोपर्यंत तिथं तुम्हाला आहे, त्यामुळे आपलं चॅनल आहे, हक्काचं चॅनल आहे, तुम्हाला काही जरी वाटत असेल तर बिंदास म्हणा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।